तुडे येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय महादेव पाटील. तुडे तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच नव महाराष्ट्र शिक्षण संस्था माणगावचे अध्यक्ष महादेव मंगेश पाटील वय वर्ष 90 यांचे शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:10 अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय महादेव पाटील यांचे शिक्षण TCH पर्यंत झाले होते. त्यांनी कर्नाटक राज्यात सुमारे 36 वर्षे उल्लेखनीय अशी शैक्षणिक सेवा बजावली. सुरुवातीला ते बीडी तालुका खानापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झाले. यानंतर त्यांनी उचगाव, कुद्रेमणी, बेळगुंदी, सोनोली आदी ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षक पदावर शैक्षणिक सेवा बजावून ते बेळवटी तालुका जिल्हा बेळगाव येथून सन 1993 सेवानिवृत्त झाले. 1991 साली त्यांना कर्नाटक सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुख्याध्यापक होते. 1995 पासून अखेरपर्यंत त्यांनी नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेला अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय अशी जबाबदारी सांभाळली. तर 1995 ते 2000 पर्यंत त्यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांचा स्वभाव साधा, मनमिळाऊ, प्रेमळ असा होता. ते नरसिंहराव पाटील गटाचे एक निष्ठावान ज्येष्ठ सदस्य होते. वाचनाची व गोरगरीब लोकांना मदत करण्याची त्यांना खूप आवड होती. अखेरपर्यंत ते निरोगी शरीरयष्टीचे राहिले. सर्वांना ते आदराची वागणूक देत. त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांचा दिवस कार्य मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. ऋणनिर्देश श्री महादेव मंगेश पाटील वय वर्ष 90 यांचे शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र, परिवार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचे आमचा पाटील परिवार ऋणी आहे. शोकाकुल परिवार, पत्नी श्रीमती पार्वती महादेव पाटील व समस्त पाटील परिवार, तुडे तालुका चंदगड.